तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज खूप फ्रेश वातावरण आहे आणि आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कसा वाटतो आणि कसा नाही. त्यामुळे मित्रांनो, तर बघा, खूप सारं वातावरण आज फ्रेश झाले आणि काल खूपच संध्याकाळी पाऊस पडला आहे, म्हणजे खूपच. चला आता बघूया. तर मला सकाळी चहा प्यायचा आहे. बुआ तिकडे चहा रेडी असेल. चलो उधर जाएंगे, चलो भाई लोग, उधर हम देखेंगे क्या चल रहा है क्या नहीं. चलो. ही आपली पलटण आहे आणि बघू शकता ही गॅंग खेळती. हे काय खेळता रे? काय काय बा मित्रांनो, लहानपणी आपण गोट्या खेळतो तशा गोट्या खेळते. बघा किती गोट्या जमा केल्या ही काही करते. नड्यात घाल ना बरं का काय. हाँ चलो हम इधर जाएंगे अब. चला आता इकडे जाऊया. इकडे चहा घी रेडी झाला असेल. झाला चहा रेडी. काम होते, तोंड घेऊन धुवा लागतंय. काय घ्यायचं होतं घेतलं का? चहा काळा दिसते. इतका काळा चहा. दूध नाही ना, दूध ती वाटत नाही मला. हेच गावरान चहा भारी होईल. वा वा, चहा किती अच्छा आहे. तो देखो गाईस, किती खूप गरम आहे आणि चटका पोहा लागला याचा चहाचा. तर देखो हे बघा, इकडं त्या पाय पुसण्यासाठी नुसत्या भांडणं करता या. ते काम नाही आणला, बघू शकता. इकडं जो पाय पुण्याड्यान करायची. तर देखो चहा अपना गरम हो रहा है, खूप गार हो रहा है. मस्त वेस्ट खावा. हा अजून पण गरम, इतका गरम चहा उकाळला त्याच्यात. ले गरम चहा आहे अजून, ले गरम चहा आहे होईल. बर कायच भाजी आता मग? गोबी काय? वाव, बघू गोबी भारी दिसते. पिवळी पिवळी मस्त आहे, मस्त आहे. लसूण टाकायचं काय येऊ मग? खोबरं पण चिरतं काय? सुटाना पण खोबरं. शेगडी चलती चांगली. तुम्ही तो वापरली? हाँ बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. क्या हे काय आहे? जे काय फूल टेस्टिंग साहेब आहे काय मग आज? तुम्ही तर म्हणले कुरमुडे करायचे, काय कुरमुडे गेलेच नाही. जिधर आ गए जिजाऊ तिकडे बाथरूम. बोला ना दो शब्द. इधर देखे बोलो. तर मित्रांनो बघा, आता मी कशी गोबीची भाजी चटपट बनवते. गरम पाना गोबी भाजी आवडते. काय त्याला पुरण का तरी खायला आहे. मसाल्याची गोबीची भाजी बनवते मित्रांनो. मी धने टाकले, तूप टाकलं, परत लवंगा मिरी टाकले, खोबरा टाकला. खूप टेस्टिंग आहे मग आज. तापलं ना पाणी नाही. तर मित्रांनो, तुमचं चहा पाणी झाली प्रकारची.
तर बघा किती गरम भाप लागायला लागली इथे पण. किती पिढी होई ती? 2000 स्पीड आहे. बॉप 2000. गाडीची नसती मग तेवढी तर. पण हे माझ्या गाडीची आहे ना. अरे आपला इथं चहा गरम झाला, गार झाला असं राव. नाही बरं आहे बरं आहे. तर आता आपण चहा पिणार आहे. अदरक टाकली काय याच्यावर? अद्रक नाही टाकलं. अदरक लागा लागली. हे बघा चहा किती खूप भारी चहा आहे. आणि खालून ते येणार नाही काही. बोलला ना आता मग गार चहा झाला म्हणजे एकच लागवला आला ते पण नसल्यापेक्षा बरं आहे म्हणा. जाऊ द्या. तरी इधर देखो क्या चालू आहे. मुलं काय खालं गाठ सुधा ना मित्रांनो. देखो गाइस इसको बोलना भी नहीं आता सुतराना. पकडीन सोलाची. स्वराजी अरो त्याला कुठे रे काय आता. आपला पहिलवान. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्याला. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो बघा, आज मी नेमकं आता आंघोळ झाली आणि आज राहुलचा ब्लॉग चालू होता. तर राहुलला नको 2 शब्द बोला. तर त्यासाठी मित्रांनो तुमची झाली का चहा पाणी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघू शकता या आहे आपलं खेड्यातलं वातावरण आणि अशा पद्धतीने आपली सकाळ होते. बघू शकता इकडे काकोला खूप सकाळी बघा गावाकडे सकाळ म्हणजे खूप भारी असते. बघा किती स्वयंपाक गिपाक मस्त चालू आहे. काय करायला बनवतो? गोबीची भाजी बनवते ना. गोबीची भाजी टाकू इकडे. मग गोबीची वाटतं पण या खरट ना करू. या खरट होत त्यांच्याहून. हा त्या काय करणार आहे ते मिक्सर मध्ये काय काढणार आहे काय. बघा ते ना रेडी गिडी करून ठेवलं मस्त बी. आता काढणार आहे ते मिक्सर मधून. फास्ट कर रे. फास्ट कर. आणि त्याच्यात तापतं का हे पाणी? किती लिटर तापतं ते? 5 लिटर पाणी. बो इसकी आंघोळ हिला आंघोळ घालायची का मग? बघा मित्रांनो, मी जर शर्ट काढते तर मुलगा म्हणतो हँडसम, गोळी मारेन मी तुला हाताखाली केलं. आणि यांना काढता पण येत नाही चांगलं. इतका टाईम लागतो काढायला. बघा त्याचे फिट सेट होते मित्रांनो. चल परी आवाज लवकर. इतकं लवकर तापून गेलं की आता ठेवलं तुम्ही. मी फास्ट शर्ट आपली तापवतो फास्ट. 2000 पीठ मारल्या मग काय विषयच नाही. टाकणार ना मग. मसाला डब्बा आहेत काय भारी दिसते राव. कोणते होई काय हे मिरची पावडर आहे, हळद आहे, जिरे येतं, मिरे येतं, मोहऱ्या, परवीन पुडी होते थोडीशी, रवगा. एवढं पद्धत लागत आहे काय? आप समज आहे बात. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो बघा, आपली सकाळची सुरुवात इथून होते. कल्पना तिकडे स्वयंपाक करते, मी आता आंघोळ करून नेमकं जस्ट
बाथरूमच्या बाहेर आलोय आणि राहुल दादाचं नेमकंच आता चहा पाणी झाली. तसं रात्री आम्हाला थोडं काम होतं त्यामुळे उठायला जरा उशीर झाला. आणि खरं तर तुम्हाला तर माहीत आहे आपलं जे बॅकग्राऊंड आहे थोडंसं अलग आहे, म्हणजे आपण थोडं साईडला आलेलं आहे शेअर सोडून, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं अलग वाटत असेल. पण नेहमी याच्यानंतर आपला जो कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे तो अशाच पद्धतीने राहणार आहे. सकाळी उठल्यानंतर आपण खेड्यातलं सगळं जे आपलं नॅचरल जे वातावरण असतं ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो बघा, आणि खरं तर आपल्याला रात्री काही कामानिमित्त आपली जी रील असते आपल्या याच्यावरती फेसबुक असेल यूट्यूब असेल सोडता नाही आली, कारण काम तसं होतं मित्रांनो. नक्कीच आज आपण प्रयत्न करणार आहे की तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी खूप छान प्रकारे रील्स असेल व्हिडिओ असतील टाकायचा प्रयत्न करणार आहे. तर बघू शकताय, आणि सध्या तुम्हाला तर माहीत आहे सध्या आपल्या मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे कल्पना आणि आपले मुलं सगळे घरीच आहे. कारण कल्पनासुद्धा थोडं काम होतं मित्रांनो, पण त्यामुळे ती कल्पना तिकडे गेलेली नाही शाळेमध्ये. आणि याच्यानंतर आपण काय करणार, नेहमी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे. आणि बघा दादा जिजाऊ सध्या मित्रांनो घरीच आहे, आणि एकदा ते शाळेमध्ये गेलं त्याच्यानंतर मग आपला कंटिन्यू आपला ब्लॉग सुरू राहणार आहे, व्हिडिओ असतील हे सुद्धा सुरू राहणार आहे. तेलाची बाकी गेली ती संपली ना. डबल देऊ, छोटे का मोठे देऊ? बाप आपण तवा घेतला अजून घे. तर मित्रांनो बघा, ही जी खोबऱ्याची बाटली आहे आपल्याला जवळपास 15 ते 16 दिवस झाले तिघा माणसाला हे डोक्याला लावायचं तेल आहे, म्हणजे खोबऱ्यात तेल आहे. आणि तुम्हाला किती दिवस झाली एवढीशी बाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खरं तर मित्रांनो हे तेल जे थोडं कमीच लावलं पाहिजे, जास्त जर तेल लावलं तर माणसाच्या डोक्याला हानिकारक होऊ शकतं, केस गळतात. त्यामुळे मित्रांनो तेल थोडं कमीच लावलं पाहिजे. आता आपण याला फोडूया. तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे आता बराचसा पाऊस झाला आहे, काही काही ठिकाणी पाणी साचले आणि काही काही ठिकाणी थोडाफार कमी जास्त झाला आहे. तर मित्रांनो आज आपण एकदम जबरदस्त शूट करणार आहे. नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला विसरू नका, कारण आज आपल्या मागं थोडं काम कमी आहे त्यामुळे. तर नक्कीच तुम्ही लवकर संध्याकाळी आम्हाला 8:30 वाजता बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये राहुल असेल, कल्पना असेल, मी असेल, आणि आपली दुसरी मित्र कंपनी ती सुद्धा काय माझे बहुतेक त्यामुळे. आणि मित्रांनो बघा आता आपला इकडं स्वयंपाक चालू आहे, आणि ते दादासाठी तिला पाणी ठेवायचं मित्रांनो. ओ वहिनी, अरे इधर देखो ना, ये पानी चट गरम हो जाएगा कडक. मित्रांनो शेगडी आहे, आपल्याला थोडं नवीन ठिकाणी आल्यामुळं आपल्याला गॅसचं कंडिशन भेटत नाही. तुम्हाला तर माहीत आहे सध्या म्हणजे गॅस जे आहे खूप कमी प्रमाणात भेटत आहे आपल्या लोकांसाठी, त्यामुळे आपण पर्याय म्हणून झाडू चालू आहे काय? झाडू चालू झाडून काढते मला तिथं. मग इथं आले तुम्ही अर्धून बघून घ्यायला लिहून दे कसं आहे. अच्छा. तर मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्लॉग तुम्हाला